नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नागरिकांची सेवा हीच पोलीस दलाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करणे, महिलांची सुरक्षा, अंमली पदार्थाविरोधातील जनजागृती आणि नागरिकाभिमुख पोलिसिंगवर विशेष भर देणार असल्याचे स्पष्ट केले। नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील 10 लाख कुटुंबांना महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती दिली। तसेच बळीराजा पांदन रस्ता योजनेसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आरटीओ मधील भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही केला। नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर टीका करत कर वाढत असतानाही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप केला। कचरा व्यवस्थापन, शिक्षकांची रिक्त पदे आणि महानगरपालिका शाळांची दुरवस्था यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली। तसेच नगरसेवकांच्या कथित गद्दारीची चौकशी करण्याची मागणी करत महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। वटपौर्णिमेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे गेल्या 18 वर्षापासून एक आगळीवेगळी परंपरा जपली जात आहे, जिथे महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, तिथे पुरुषही आपल्या पत्नीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखी आयुष्यासाठी विधिवत वडपूजन करतात। ही अनोखी परंपरा आज परस्पर प्रेम, समानता, सन्मान आणि कौटुंबिक मूल्यांचा प्रेरणादायी संदेश देत असून राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।